आणि प्रशांत महाराष्ट्रातला आहे। अमोल शिंदे असं त्या तरुणाचं नाव असून हे चौघही जण एकमेकांच्या संपर्कातले होते का, एकमेकांना ओळखत होते का, याविषयी काही माहिती मिळू शकली आहे का? कारण हा पूर्व कट होता का, की भावनेच्या आहारी जाऊन त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे? काही अपडेट्स किंवा डिटेल्स पोलिसांकडनं काही माहिती मिळाली आहे का अधिकृत? जो मराठी तरुण आहे, महाराष्ट्रातला तरुण आहे शिंदे, त्याला मी जिथे उभा आहे तिथे ताब्यात घेणार आहे। समोर जर बघितलं आपण तर हे जुनं संसद भवन आहे। या जुनं संसद भवनाच्या समोर हे नवीन संसद भवन आहे। दरम्यानच्या काळामध्ये या नवीन संसद भवनामध्ये त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि जे दोन तरुण आहेत त्यांना इथूनच ताब्यात घेण्यात आलेलं आहे। हे समोरच्या संसद भवनामध्ये जर बघितलं आपण तर या संसद भवनाच्या इथे त्यांना दुसऱ्या म्हणजे याच्या विरुद्ध बाजूने साधारणतः गरुड द्वार आहे। त्या गरुड द्वारमधून पब्लिक गॅलरीची प्रवेश असतो। त्याच्या हा जो समोर भाग जो दिसतो हा गजद्वार आहे। हा जो भाग दिसतो याचं नाव गजद्वार आहे, जिथे सत्यमेव जयते लिहिलं आहे। त्याच्याखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रवेश करण्याची संधी आहे। तिथे गजद्वार आहे, त्याच्या दरम्यान तिकडे मकरद्वार आहे। त्या दरम्यान जर बघितलं आपण तर तिथे बाजूला असलेल्याच तिथे जे गरुडद्वार आहे तिथे त्यांना त्या दोन लोकांनी तिथून प्रवेश केला होता आणि तिथून त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। पब्लिक गॅलरीवर आतून त्यांनी उडी मारली संसद भवनाच्या खालच्या माळ्याला। ते पहिल्या माळ्याला होता आणि ते खालचा जो माळा होता ज्याला ग्राउंड फ्लोअर का संबोधला जातो तिथे लोकसभा आहे, तिथे त्यांनी उडी मारली आणि त्यानंतर तिथे ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यापैकी दोन तरुणांचे नावं अजूनही पुढे आलेले नाही आहे, पण दोन जे तरुण ताब्यात घेण्यात आलेले आहे ते बाहेरून, त्यापैकी एक लातूरचा तरुण आहे, त्याचं नाव शिंदे असं आहे। स्टुडिओ अगदी बरोबर आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याला संसद भवन परिसरामधून ज्या ठिकाणाहून या दोन तरुणांना अटक करण्यात आलेली आहे, ताब्यात घेण्यात आलेलं आहे, तिथून सविस्तर माहिती देत आहेत। मात्र आज जी घटना घडलेली आहे ती लोकसभेमध्ये, या घटनेमुळे एकच गदारोळ निर्माण झाला होता। लोकसभेत दोन तरुण घुसले होते आणि या दोघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। एकूण 4 जण होते। संसद भवनावर झालेल्या हल्ल्याला आजच 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि दरम्यान आजच्याच दिवशी लोकसभेत हे दोन तरुण शिरले आणि त्यांनी खासदारांच्या बाकांवरून उड्या मारल्या आणि पिवळ्या रंगाचा दुराचे नळकांडे घेऊन ते आलेले होते। दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून त्यांनी पिवळ्या रंगाच्या धुराचे कॅन होते, कॅनमध्ये पिवळ्या रंगाचा फ्लोरोसंट धूर होता अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। आणि दोन युवकांना जेव्हा बाहेर पोलीस घेऊन जात होते त्यावेळेस तानाशाही नहीं चलेगीचा नारा हे दोन तरुण देत होते। यामध्ये एक महिला असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। संसदेचं आज हिवाळी अधिवेशन सुरू असताना सुरक्षा रक्षणामध्ये ही मोठी चूक झाल्याचं समोर आलंय। कारण प्रेक्षक गॅलरीमध्ये जे तरुण बसलेले होते, जे बाहेरची लोक येऊन बसतात त्याच्यापैकी एकानं खाली उडी मारली आणि भर लोकसभेत हा प्रकार घडल्यामुळे काहीसा गोंधळ या ठिकाणी उडाला होता। 3 जण प्रेक्षक गॅलरीत बसले होते, त्यापैकी एकानं गॅलरीतून खाली उडी मारली आणि तिघांकडे स्प्रे असल्याची माहिती पहिल्यांदा प्रथम दिसताक्षणी कळली आणि त्यानंतर काही दूरसदृश्य वस्तू त्या ठिकाणी आढळली। तर लोकसभेतील या प्रकारामुळे पुन्हा एकदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। परत आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, या संपूर्ण प्रकरणामुळे अर्थात सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। सुरक्षा व्यवस्था चोख का नव्हती? सीसीटीव्ही कॅमेरे असतात, प्रत्येक टप्प्यावर सुरक्षा रक्षक असतो, स्कॅनिंग सुद्धा केलं जातं, मग त्यावेळेला त्यांनी जी लपवलेली दूरसदृश्य वस्तू स्कॅनिंगमध्ये आढळली नाही का? महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी आता टीका केलेली आहे संपूर्ण संसद सुरक्षेवरती। त्यांनी म्हटलं आहे, त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे की देशाच्या संसदेतील लोकसभेच्या सुरक्षा व्यवस्थेचे 3:13 वाजलेले आज घटनेतून गांभीर्याने लक्षात आले। प्रेक्षक गॅलरीतून 2 अज्ञात तरुणांनी लोकसभेत घुसखोरी करून एकच गोंधळ उडाला। यामुळे लोकसभा सदस्यांना नाहक त्रास भोगावा लागला। देशाच्या नवीन संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेत अशा त्रुटी असणे म्हणजे केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्र्यांच्या देशाच्या सुरक्षेबाबत असणारी गांभीर्यता यातून लक्षात येते। पुन्हा सुरक्षतेबाबत गंभीर प्रश्न येण्यावर आल्याचे दिसते। सरकारला संसदेची सुरक्षा व्यवस्था ठेवता येत नसेल तर देशाची सुरक्षा कशी ठेवता येईल हा प्रश्न इथे उपस्थित होतो। त्यामुळे केंद्र सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी हीच अपेक्षा अशा प्रकारचा ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आलेला आहे। आणि सोबत जो गदारोळ निर्माण झाला होता संसदेमध्ये त्याचे एक फुटेज देखील त्यांनी ट्विट केलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे जर कुठल्याही नागरिकाला किंवा कुठल्याही व्यक्तीला जर प्रेक्षक गॅलरी बघायचं असेल तर समोर हा जो परिसर दिसतो या परिसराच्या बाजूलाच तिथे गॅलरी आहे। गॅलरीच्या मधून त्यांना प्रवेश करावा लागतो। समोर जो परिसर दिसतो त्या तिथून